आली। श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव खूपच अलौकिक आहे। भगवते वसुदेवय। श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव शेअर करू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग, खूप मोठा स्वामींनी मला दिलेला अनुभव आज येथे शेअर करत आहे। सर्वप्रथम सांगायला खूप आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली। स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण एकच होतं की माझी मुलगी ही झाली तेव्हा खूप व्यवस्थित होती, पण जशी जशी ती मोठी झाली त्यानंतर ती जे काही हालचाल करत होती ती व्यवस्थित तिची हालचाल आम्हाला वाटत नव्हती। कारण एक नॉर्मल बाळ ज्याप्रमाणे 3-4 महिन्यामध्ये पालथं पडतं नंतर चालतं असं ती काहीच करत नव्हती। ती 10 महिन्याची पलटून गेली तरी ती पालथी पडत नव्हती। शब्द बोलत होती पण पालथी पडत नव्हती। डॉक्टरांनी सांगितलं की तिला प्रॉब्लेम आहे म्हणून। खूप भीती वाटली की आता नेमकी काय करावं लेकरावरचं संकट दूर करण्यासाठी। मग खूप आम्ही नाना डॉक्टर केले। मुलगी 1.5 वर्षाची झाली तरी ती चालत नव्हती। नॉर्मल बाळासारखी ती अजिबात नव्हती। 1.5 वर्षानंतर ती पालथी पडायला लागली होती। त्यानंतर आम्ही खूप सारे डॉक्टर केले पण कुठेच काही इलाज आमचा होत नव्हता। त्यावेळेस आमच्या शेजारी ज्या काकू राहत होत्या त्या महाराजांच्या खूप निस्सीम भक्त होत्या। त्या मला खूप दिवसाच्या सांगत होत्या की तू स्वामींची सेवा कर, अशक्य ही शक्य करतात स्वामी, असं ती खूप मला सांगत होत्या। पण शेवटी असं वाटलं की आता सर्व काही संपलं आहे। त्यावेळेस मग मी महाराजांची सेवा सुरू केली पण काहीच अनुभव येत नव्हता। संकल्पित त्यांनी जशा सेवा सांगितल्या तशा केल्या। पण त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वर येथे गेलो आणि तिथे जाऊन प्रश्नोत्तर ही सेवा केली। त्यांनी आम्हाला आमचा देवघर देव्हारा अगोदर व्यवस्थित करायला लावला। त्यानंतर आमच्या कुलदेवतेचा मान सन्मान आणि बाकीच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा दिल्या। 7 गुरुचरित्र पारायण, 7 नवनाथ पारायण आणि त्यानंतर स्वामी चरित्र पारायण, दुर्गा सुदेश पाठ, अशा खूप सेवा आम्हाला दिल्या। आता बाळासाठी मला हे सेवा करायच्या होत्या कारण एक आई आपल्या बाळासाठी काय करू शकते हे प्रत्येकाला माहीत आहे। तसंच मी ठरवलं की आता काही हो, डॉक्टरकडे न्यायचं नाही, जे करतील ते महाराज करतील। अशा सेवा मी जवळपास 2-2.5 वर्ष या सेवा करत होती पण मला काहीच अनुभव येत नव्हता। त्यावेळी खूप वाईट वाटत होतं की असं का बरं घडत आहे। त्यानंतर काय झालं की मला एक दिवस मी खूप खच्च झाले की आता सर्व काही होणारच नाही, महाराजही नाही, कोणीच नाही, हे अशक्य आहे, हे शक्य होऊ शकत नाही। जसे डॉक्टर सांगतात तसंच होणार आहे। आता एवढ्या सेवा केल्या तर काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट पाहिजे होता असं मला वाटलं। त्यानंतर महाराजांनी माझ्यासमोर एक असा व्हिडिओ आणला की त्याच्यामध्ये असं होतं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वाची रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले, असं त्याच्यामध्ये होतं। आणि मग मला कळालं की हे पूर्वसंचिताने घडत आहे। पण त्याच्यामध्येच पुढं एक होतं की जर प्रारब्ध बदलायचं असेल तर सेवा ही करावीच लागणार आहे। मग मी कुठेच प्रश्नोत्तर काहीच केलं नाही, फक्त संकल्प घेऊन सेवा करत राहिले। खूप गुरुचरित्र पारायण केले आणि माझ्या त्या गुरुचरित्र पारायणाचा प्रभाव माझी मुलगी ही जी चालत नव्हती ती उभा राहायला लागली होती। कशाला धरून ती पकडत होती, अगोदर ती असं काहीच करत नव्हती। सर्वांना खूप आश्चर्य वाटलं। बदलण्याचं सामर्थ्य खरंच सेवेमध्ये आहे। आज माझी मुलगी तिच्या पायावरती चालत आहे, हे खूप मोठं आमच्यासाठी मिरेकल आहे। आणि हे चमत्कार बघून सर्वजण आमचे जे काही नातेवाईक आहेत ते सुद्धा महाराजांच्या सेवेमध्ये आले आहेत। त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी स्वामींची सेवा कधीच सोडली नाही। खूप मनोभावे मी सेवा केली आणि माझं जे काही घराचं काम होतं स्वामींच्या कृपेने ते स्वामींच्या मठाजवळच झालं। खूप जवळ अंतरावरती, स्वामींचा 5 मिनिटाच्या अंतरावरती मठ होता आणि तिथे माझं फ्लॅटचं काम झालं, आमचं घराचं काम। त्यानंतर महाराजांची सेवा खूप वाढली। जे काही सप्ताह असायचे त्या सप्ताहामध्ये
महाराजांच्या प्रत्येक सेवेमध्ये मी सहभागी होण्याचा प्रयत्न करायचे. अशी जवळपास मी 15 ते 16 वर्ष महाराजांची सेवा केली. स्वामींच्या कृपेने संकट खूप यायचे, पण स्वामींच्या कृपेने ते सर्व संकट स्वामी महाराज हे पळून लावायचे. पण म्हणतात ना, काही भोग हे भोगूनच संपावे लागतात, ते सेवेने देखील कमी होत नाही. असंच काही माझ्या जीवनामध्ये घडलं. 2015ची गोष्ट आहे. 2015 साली मी अशीच बसलेली होती, घरी कोणीच नव्हतं आणि त्या दरम्यान अचानकपणे मला काय झालं कळालं नाही. मी चक्कर येऊन खाली पडले. जिन्यावरून खाली, पहिल्या पायरीवरून तर शेवटच्या पायरीवर जिन्यावरून पडले. त्यानंतर आमच्या शेजारच्या ज्या काकू आहेत त्यांनी मला बघितलं, कारण त्या कधी दरवाजा उघडत नाही. पण त्या दिवशी महाराजांनीच त्यांना काय बुद्धी दिली, त्यांनी दरवाजा उघडून बघितलं तर मी त्यांना दिसले. त्यांनी घरच्यांना कॉल केला. मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. आता या प्रोसेसमध्ये खूप वेळ गेल्यामुळे मला फार मोठा अटॅक येऊन गेलेला होता आणि त्या दरम्यान मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. माझं जी काही डावी बाजू आहे ती पूर्णपणे निकामी झाली होती. डावी बाजू माझी चालतच नव्हती. त्यामुळे सर्वजण म्हटले की आता नेमकी काय करावं. डॉक्टर म्हटले त्यांना लवकर आणलं नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. जर झाल्याबरोबर हॉस्पिटलला आणलं असतं तर असं झालं नसतं. मग मी पूर्णपणे बेडवरती होती. महाराजांना म्हणत होती की स्वामी तुमची सेवा करत होते, सर्व काही होतं, तर असं का बरं झालं असे प्रश्न मनामध्ये येत होते. पण स्वामींवरचा विश्वास मी कधीही डगमगू दिला नाही. तुम्ही आहात, मला फक्त याच्याशी लढण्याची ताकद द्या. खूप सारे प्रॉब्लेम, खूप साऱ्या समस्या पुढे उभे राहिलेल्या होत्या, कारण मी पूर्णपणे बेड रेस्ट होते आणि घरचं काम हे करायला कोणीच नव्हतं. माझ्या मिस्टरांनी बाई लावली, सर्व काही काम बाई करायची आणि मी झोपायची. मला खूप वाईट वाटायचं की का बरं असं घडलं. पण मी महाराजांची झोपून सेवा करत होते. तारक मंत्र म्हणणे, त्यानंतर स्वामीचरित्र श्रवण करणे, मोबाईलमध्ये मी लावून द्यायची, ते सेवा करायची. अशा सेवा मी खूप केल्या. जवळपास 1.5 ते 2 वर्ष या सेवा मनोभावे मी करत राहिले आणि डॉक्टरांनी तर सांगितलं होतं हे आता नीट होणं शक्य नाही, तुम्हाला असंच तुमचं जीवन जगावं लागेल. डॉक्टरांचे हे शब्द होते. पण मला महाराजांवरती प्रचंड विश्वास होता आणि खरंच महाराज या विश्वासाला जागले आणि स्वामींनी मला माझ्या पायावरती उभा केलं. आज मी माझ्या पायाने चालू शकते, महाराजांच्या मठात जाऊ शकते आणि त्यांची सेवा देखील करू शकते. 1.5 वर्षामध्ये महाराजांनी खूप सेवा करून घेतल्या. अशक्य असणारी गोष्ट महाराजांनी शक्य करून घेतली. महाराजांच्या लीला खूप आगाध आहे. ह्या लीला समजायला खूप भाग्य लागतं. स्वामी माऊलींच्या ह्या लीलांचं वर्णन करायला आज खरंच मला खूप आनंद होत आहे. असाच एक सुंदर असा अनुभव तुम्हाला मी आता सांगते की स्वामींनी मला आत्ताच दिलेला हा अनुभव आहे. 2024ची ही गोष्ट आहे. मे महिना 2024. यावेळेस काय झालं की आमच्या फॅमिलीसोबत आम्हाला अक्कलकोट येथे जायचं होतं. खूप दिवसाचं अक्कलकोटला जायचं होतं. महाराजांचं सर्व काही बघायचं होतं. महाराजांना खूप दिवसाची इच्छा करत होते की मला अक्कलकोटला बोलवा तुमच्या दर्शनासाठी, पण स्वामींचं बोलवणं मात्र काही येत नव्हतं. असंच एकदा काय झालं की आमची परिस्थिती त्यावेळेस एवढी नव्हती, कारण नुकताच करोना हा संपलेला होता. फायनान्शियल कंडिशन ही खूप खराब झालेली होती. मिस्टरांची नोकरी गेलेली होती आणि त्यानंतर मग आता जायचं तर आहे, तर मग कसं जायचं. आम्ही कधीही बसचा प्रवास केला नाही. त्यामुळे मग आता काय करायचं, तर म्हटलं आपण कुणाची तरी गाडी रेंटनी घेऊ, पेट्रोल टाकू आणि मग जाऊया असं ठरलं. तर आता गाडी घ्यायची, पण कुणाची घ्यायची. असंच एक जण होता जो ओळखीचा, त्याला कॉल केला की तुझी गाडी आम्हाला पाहिजे आहे. तर तो म्हटला की नाही, मी माझी गाडी देत नाही, तुम्हाला कशासाठी गाडी पाहिजे आहे. त्यावेळेस तो म्हटला की कशासाठी गाडी पाहिजे आहे. तर आम्ही म्हटलो की आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे. तर ते म्हटले, आणि विशेष म्हणजे तो देखील महाराजांचा खूप निस्सीम भक्त आणि महाराजांच्या कृपेने त्याचं सर्व काही व्यवस्थित झालेलं होतं. त्यामुळे तो दर गुरुवारी अक्कलकोटला जात असायचा. तो म्हटला ठीक आहे, तुम्हाला मी अक्कलकोटला घेऊन जातो, कारण मीही
मग दर गुरुवारी घेऊन जातो. पण म्हटलं आमची पूर्ण फॅमिली आहे तर मग कसं जाणार हाही प्रश्न. तर ते म्हटले मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंच जात असतो, तुम्ही 3 जण आरामशीर गाडीमध्ये बसू शकता असं त्यांनी सांगितलं. तर मग मी विचारलं, आता आपलं विचारायचं काम आहे तर पैसे किती घेणार काय. तर ते म्हणे काहीच नाही, आम्ही पैसे वगैरे काही देऊ नका, तुम्ही फक्त तुमचा खाण्यापिण्याचा खर्च करा, बाकी काहीच करू नका. हे शब्द ऐकल्यानंतर डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यानंतर त्यांनी आम्हाला अक्कलकोटला घेऊन गेले. महाराजांचं दर्शन झालं. महाराजांना कळवून प्रार्थना केली की स्वामी, खरंच तुमच्या दर्शनाची इच्छा ज्याला आहे, त्याच्याकडे पैसे नसले काही नसले तरी तुम्ही त्याला घेऊन येतात याची प्रचिती मला आज तुम्ही दिली आहे. तुमचे खूप खूप आभार आहे. अशीच कृपा माझ्यावरती कायम ठेवा असं स्वामींना विनवणी केली. त्यानंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर आमची सेवा ही सुरू झाली. माझे मिस्टर देखील खूप सेवा महाराजांची करत होते. सासूबाई सासरे असे सर्वजण आमच्या घरामध्ये स्वामीमय झाले आहे. आमच्या घरातील वातावरण पूर्णपणे स्वामीमय होऊन गेलेलं आहे. खूप आयुष्यात दुःख येतात, अडचणी येतात, पण त्या प्रत्येक क्षणोक्षणी महाराज त्यांच्या पुढे ते सामोरं जाण्याची ताकद देतात, शक्ती देतात आणि त्या अडचणी आमच्या दूर करत असतात. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.